महाभारतातल्या चक्रव्यूहाची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, सोलापूर जिल्ह्यात चक्क असाच एक खराखुरा चक्रव्यूह सापडलाय। सोलापूरच्या बोरामणी जंगलात दगडांची एक अशीच रचना सापडली आहे, ज्याने सध्या सर्वच इतिहासकारांचं लक्ष वेधून घेतलंय। शोध कसा लागला? गंमत म्हणजे हा शोध कोणी मुद्दाम लावलेला नाही। काही लोक जंगलात पक्षी आणि लांडगे पाहायला गेले होते। तिथे फिरत असताना त्यांना जमिनीवर दगडांची एक वेगळीच मांडणी दिसली। त्यांनी लगेच तज्ञांना बोलावलं आणि तपास केल्यावर समोर आलं की हे तर 2000 वर्षांपूर्वीचं एक मोठं रहस्य आहे। पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील तज्ञांनी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना समजलं की हा भारतातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह आहे। यात एकूण 15 वर्तुळे आहेत। हा साधारण 2000 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे। हे छोटे छोटे दगड जमिनीवर अगदी नीट रचून हा चक्रव्यूह तयार केलाय। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चक्रव्यूहाची रचना जुन्या रोमन नाण्यांवरील डिझाईन सारखी आहे। त्या काळात सोलापूर हे व्यापाराचं खूप मोठं केंद्र होतं। बाहेरच्या देशातून विशेषतः रोममधून व्यापारी येथे मसाले आणि कापड नेण्यासाठी यायचे। असं मानलं जातंय की त्या व्यापाऱ्यांनी रस्ता लक्षात ठेवण्यासाठी किंवा एखाद्या खुणेसाठी हा चक्रव्यूह बनवला असावा। सोलापूरच्या या चक्रव्यूहामुळे हे सिद्ध होतंय की आपला भारत हजारो वर्षांपूर्वी सुद्धा व्यापारात किती पुढे होता। हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय नक्कीच आहे। तुम्हाला काय वाटतं, त्या काळी हे कसं बनवलं असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्कीच कळवा। अशाच रंजक माहितीसाठी पाहत रहा TOD मराठी।